हाय, शुभ सकाळ सगळ्यांना. हे बघा सकाळ सकाळ आई बोलली की मेथीची भाजी करू आज. मग आज आर्यन पण आले होते, नितीन पण आले होते आम्हाला घ्यायला. मग गेलो आणि मेथीची भाजी डायरेक्ट मी अशी वरतून डायरेक्ट खुडून घेतली बरं का. ती डायरेक्ट काही उपटून घेतली नाही आणि थोडंसं मावा पण पडला आहे तिच्यावर. जी चांगली होती तीच घेतली. लसणामध्ये टाकली आणि लसणामधली एकदम भारी टेस्ट असते बरं का मेथीची भाजीची. मस्त टोपलं वगैरे घेऊन गेले आणि थंडी खूप आहे गावाकडे, त्यामुळं मग असंच बांधून वगैरे पॅक आहे एकदम मी. आणि हे आर्यन ताईंचा मुलगा, बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले असेल. नितीनचं चालू होतं घराचं काय काय काम झालं आहे काय काय नाही बघायचं. आणि इकडे आणली मस्त धुवून वगैरे घेतली हळाच्या पाण्यामध्येच मोकळी. गरम पाणी लागेल त्याला म्हणजे. आणि 5:30-6ला आम्ही येवल्यामध्ये गेलो, केंद्रात गेलो. आधी स्वामींचं दर्शन घेतलं. आणि खूप दिवसाचं म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला जायचे ना मी, तेव्हा पण आम्ही ना क्लास वगैरे केला की आम्ही डायरेक्ट केंद्रामध्ये यायचो. कारण की क्लासचा टायमिंगच 10चा होता ना. 10-11पर्यंत आम्ही क्लास करायचो. नंतरून जेवण वगैरे करायला आम्ही मग इकडे यायचो स्वामींच्या केंद्रामध्ये. मग नितीन पण आले होते, आर्यन ते आम्ही सगळेच होतो ना. आरतीचा टायमिंग झालेला नव्हता, 6:30ला आरती होती. त्यामुळं मग आम्ही आधीच पोचलो. आणि आम्हाला गावात पण म्हणजे येवल्यामध्ये पण जायचं होतं ना, साड्या वगैरे घ्यायला. त्यामुळं मग आम्ही काही आरतीला थांबलो नाही. स्वामींच्या इथं मग मंदिरामध्ये तिथं गेलो केंद्रात आणि दर्शन वगैरे घेतले. आणि प्रेमचं लगेच चालू झालं होतं की खडीसाखर खायची होती त्याला. म्हटलं आधी दर्शन घे. कुठं पण मस्तीच असते त्याचीवाली. वंशूला पण मग तिथं दर्शन वगैरे घेतलं मी. आणि तिथून आम्ही डायरेक्ट मग साड्या वगैरे घ्यायला गेलो. आणि वरद पैठणी म्हणून या येवल्यामध्ये तिथे गेलो होतो. कारण की मी ऑनलाईनच बघितलेल्या होत्या साड्या, ब्लॅक कलरच्या घ्यायच्या होत्या. आणि दुसऱ्या दुकानांमध्ये काही ब्लॅक कलर जास्त ठेवत नाही त्या. आणि संक्रांतीला आता वहिनीची पहिली संक्रांत होती लहानीची, त्यामुळे मग मोठ्या वहिनीला आणि लहान्या वहिनीला ह्या 2 साड्या घेतल्या. आणि तिथून आम्ही डायरेक्ट आलो माझ्या काकाच्या घरी, लहान्या चुलत्याच्या घरी, लास्ट नंबरची. आणि ही इशूवर का आमची इतकी नटखटे, इतकी बोलती, बापरे. तिच्या म्हणजे कोणीच तिला असं हारू शकत नाही, एवढं भारी बोलती बरं का ती. आणि मस्त तिथं खूप असते. तिला म्हटलं अगं बघ तुला मी मस्त व्हिडिओमध्ये घेते. ती माझे व्हिडिओ पण बघते. आणि तिची मम्मी सांगत होती मला की ती तुमचीच ॲक्टिंग करते ताई, तुम्ही जे बोलता तेच बोलते घरामध्ये आता. आणि बाळ बघायला गेले होते बरं का मी. इशूला भाऊ झाला आहे आता, तर मग त्याला बघायला जायचं होतं. आणि मग तिच्याशी गप्पा वगैरे मारत होते. प्रेमचं पण चाललं होतं की इशूक जायचं आहे आपल्याला. मग गेलो आणि तिथून डायरेक्ट मग आम्हाला 8 वाजले घरी यायला. घरी आलो तर यांनी मस्त लस्सी घेतली होती. आता थंडी दिवसामध्ये सुद्धा थंड खायचं असते यांना. रेड बुल वगैरे घेतल्या आणि असा दिवस गेला, जेवण वगैरे केलं. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.